हॅलो गाईज, आज आहे दीपावली. कोणताही हलवा अपूर्णच आहे. गुड मॉर्निंग. द मोनाज ब्लॉग या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता सकाळचे 8 वाजलेले आहे. तर माझी आत्ता आंघोळ झालेली आहे. तर आज आहे दीपामावस्या. तर त्याचीच तयारी करायची आहे. म्हणजे मला गोड असं जेवणामध्ये काहीतरी गोड बनवायचं आहे. प्लस ते पिठाचे कणकेचे दिवे बनवते ते पण बनवायचे आहेत. सगळ्या दिव्यांची पूजा करायची आहे. जेवढे जेवढे दिवे आहेत तेवढे ते सगळे मला काढायचे आहेत, स्वच्छ धुवून ठेवायचे आहेत. आणि रात्री शरीर जे कणकेचे दिवे बनवलेले आहेत ना त्याचं शरीरचं पण त्यांनी ऑप्शन करून घ्यायचं आहे. तर चला आजचा दिवस कसा जातो ते तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा. आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता आंघोळ झाली. तर मी हे सनस्क्रीन यूज करते. तुम्ही घरात असो किंवा बाहेर असो सनस्क्रीन यूज केलंच पाहिजे. हे विशकेअरचं सनस्क्रीन ना खरंच खूप छान आहे. तुम्ही बघू शकता एवढं लिक्विड आहे ना हे. चला पटपट आवरून घेते. आता मी इयरिंग्स बघते कुठल्या घालायचे. म्हणजे मला नसं डेली घालू वाटत नाही, पण आज म्हणलं घालाव्या. असं कुर्ता वगैरे घातल्यावर ना मग अशी थोडीशी मोठी टिकली लावली ना की छान दिसतं. चला आता बाकीचं बेडवरचं ते सगळं आवरते, मग तुम्हाला बोलते. तर आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता वाजले आहेत 12:30. म्हणजे झाडून फरशी वगैरे झालं. शरीरच्या पप्पाचं कपाट सगळं स्वच्छ करून ठेवलं, कारण खूप दिवस झालं ते बघितलंच नव्हतं. त्याला खूप अस्ताव्यस्त झालं होतं. तर ते सगळं छान सेट करून ठेवलं, क्लीन केलं सगळं टिश्यू पेपरने ते. आणि आता हे समोरचं टिपॉय पण मला स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे 3-4 दिवसात ना एकदा तर ते पुसावंच लागतं, खूप जास्त धूळ येते. आणि जेवण करायचं आहे आता. मी घेवड्याची शेंगाने चपाती बनवलेली आहे. काल ना मी कोथिंबीरची चटणी, कोथिंबीर नाही, कढीपत्त्याची चटणी बनवली आहे. तर म्हणजे मी एक रीलमध्ये पाहिली होती की बाबा केसांसाठी आपल्या चांगले आहे. तर उडदाची डाळ, शेंगदाणे, खोबरं, डाळ, जिरी, ओवा आणि चटणी, मीठ आणि भरपूर असं लसूण घेऊन ना मस्त, आणि कढीपत्ता थोडासा फ्राय करून घ्यायचा. खूप छान झाली आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी नक्की देईल. आणि खरंच एवढी छान लागते ना, वरण भातासोबत तर खूप छान लागेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी तुम्हाला रेसिपी देईल पुढच्या ह्याच्यामध्ये. तर चला आता जेवण करून घेते. आणि मला किचन ओटा साफ करायचा आहे, तेवढा भांडे राहिले. जेवण करून भांडे पण करून घेईल आणि थोडंफार आराम करते. आणि पुस्तक वाचत बसते थोडा वेळ, आणि मग तोपर्यंत शरीर येऊन जाईल. तर मी इथं दुपारचे 4 वाजले होते. लवकरच जरा करायला घेतलं होतं. इथं मी दुधी भोपळ्याचा हलवा करणार होते, म्हणजेच आपल्या लोकीचा हलवा. मी आधी कधी ट्राय केला नव्हता, पण जेव्हा मला ना एका फ्रेंडनी खाऊ घातला ना तेव्हा मला एवढा आवडला ना. म्हणजे तो सेम गाजर हलवासारखं लागतो. त्यामुळे मी त्यानंतर सारखे करायला लागली. आणि हा ना इथं माझ्याजवळ अर्धाच होता, कारण सकाळी ना अर्ध्याच्या शिरूला ना असे छोटे छोटे थालीपीठ करून दिल्यासारखे ना टिफिनमध्ये दिलते. आणि ती आल्यावरती सांगत होती की मम्मा खूप छान झाले होते. दही आणि थालीपीठ तिला खूप आवडलं. असं हे खिसणीनं खिसून घ्यायचं. आता माझ्याजवळ ना मोठी खिसणी नाही आहे, त्यामुळे नॉर्मल ह्यानंच खिसून घेते. जे लौकी आहे ते पण खिसून घेतले, म्हणजे भोपळा आपला ते खिसून घेतलाय. कढई गरम झाल्यावर त्यात तूप टाकायचं.
ना जे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी असेल ना ते काढून घ्यायचं आपल्याला. असं त्यामध्ये भरपूर पाणी असतं. इथं मी भोपळा टाकलेला आहे. तर मग असं म्हणजे असं म्हणजे एकदम बारीक गॅस ठेवणार 8-9 मिनटं तर छान भाजून घ्यायचं याला. म्हणजे भोपळ्याची जो असेल जरा वेगळी टेस्ट स्मेल असते ना ती गेली पाहिजे. तोपर्यंत मी विलायची ड्रायफ्रूट ते कट करून ठेवते. विलायची ची असं पूड करून ठेवते म्हणजे विलायचीमुळे कसं छान फ्लेवर येतो. यामध्ये दूध टाकून घेतले मी दुधामध्ये मस्त असं आता ना भाजून घ्यायचं थोडा वेळ. ही विलायची पूड केली होती ना ती पण टाकून घेते. साखर टाकते, थोडं कमी गोडच करणार आहे मी. घालून घेते मस्तपैकी. अजून 10 ते 12 मिनटं मस्त असं बारीक ह्याच्यावरती ना ते करून घेते. झालं आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार आहे. नंतर लास्ट ड्रायफ्रूट कट करून टाकायचे. मस्तपैकी तर आपला हलवा तयार आहे. छान असे ड्रायफ्रूट टाकून घेते भरपूर, कारण ड्रायफ्रूट शिवाय तर कोणताही हलवा अपूर्णच आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही पाहिलंच की प्रसाद बनवून झालेला आहे. म्हणजे दुधी भोपळ्याचा हलवा बनवला आहे. तर तेच प्रसादाला रात्री ठेवणार आहे. लवकरच बनवून घेतलं जरा, कारण रात्री ते दिव्यांचं पूजन करायचं, शर्वीचं औक्षण करायचं, ते पिठाचे दिवे करून तिला औक्षण करून घ्यायचं. आता फुलं तर काय नाहीत, जाऊ दे, थोडीफार कुंड्यामध्ये असतील तेवढीच मी देवासमोर ठेवेन. तर स्वयंपाक पण लवकर करून घेईन मी, लवकर आवडते, कारण त्याचं होमवर्क असतो आणि तिला रात्री 9 वाजेपर्यंत झोपायचं पण असतं, कारण त्यानंतर काय तिला होमवर्क करू वाटत नाही. पटपट आवरून घेते, नंतर दीपपूजा करताना मग तुम्हाला दाखवते. तर इथे ना मी म्हणजे जेवढे आहेत ना हे झाडाला चिनी गुलाब का असे ना मला थोडीफार तरी फुलं ठेवावी, त्यामुळे मी तेवढेच ना फुलं तोडून घेतले देवासाठी. आणि तेच फुलं ठेवाय म्हणजे, कारण माझी एवढी तब्येत पण चांगली नव्हती की बाबा बाहेर जाऊन अजून घेऊन यावे, जरा लांबच जावं लागतं, त्यामुळं ह्याच्या खाली ठेवायचं. अक्षदा बरं, ओके. काढायची, प्रत्येकाला एक लावायची. इथं कशा केलं केस लावायचं? हा आधी कुंकू लावायचं. कोणची? हां, माझं ना साधं सिंपलच दीपपूजन होतं, कारण माझ्याजवळ असं समया किंवा असे मोठे मोठे आरत्या नाही आहेत, छोटे छोटेच आहेत. तर त्याचेच मी जेवढे होते ना त्याचेच 5-6 त्यांची म्हणजे पूजा करून घेतली. नंतर शरीराला औक्षण करून घेतलं. आणि इथं बघा शरीराला म्हणजे असं एवढं हसायला येत होतं ना. ठीक आहे, आमचं छान असं दीपपूजन झालं. तिला औक्षण केलं मी. ह्याने असं म्हणतात की नजर लागत नसते लहान बाळांना, त्यामुळे हे औक्षण करतात. चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.